नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या 15 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. भारतभर प्रसिद्ध असलेल्या द्वादश म्हणजे 12 ज्योतिर्लिंगाच्या उत्पत्तीविषयी आपण बोलत आहोत. आज आपण बोलणार आहोत ओंकारेश्वर ह्या लिंगाबद्दल. मित्रांनो, मी अगदी थोडक्यात माहिती देते आहे. तुम्हाला आवडते आहे का? कमेंट्समध्ये मला नक्की कळवा. कारण इतकी शॉर्टमध्ये माहिती म्हणजे आपण कोणालाही सहज सांगू शकतो. अशा प्रकारे तुम्ही आपल्या घरात दुसऱ्यांना किंवा आपल्या नातवंडांना ही सहज माहिती सांगू शकतात. चला तर पुढच्या लिंगाकडे वळूया. ओंकारेश्वर. काही त्याला नाव अमलेश्वर पण आहे. ओंकार अमलेश्वर हे चौथे ज्योतिर्लिंग मध्य प्रदेशातील नेमाळ जिल्ह्यात नर्मदा नदीच्या काठी आहे. येथे नर्मदा नदीला ओंकाराचा आकार आहे, म्हणून याला ओंकारेश्वर असे म्हणतात. विंध्य पर्वताने ओंकार येथे कठोर तपश्चर्या चालू केली. त्याच्या तपश्चर्येने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला दर्शन दिले. त्यांनी विंध्याला उत्तमोत्तम वर दिले. याच वेळी सर्व देवता ऋषी तेथे आले. त्यांनी शंकरांना प्रार्थना केली, भगवान महादेवा, जग कल्याणासाठी तुम्ही येथेच कायमचे वास्तव्य करा. त्यांच्या या प्रार्थनेने प्रसन्न झालेले शंकर तथास्तु म्हणून गुप्त झाले आणि मग तेथे 2 शिवलिंग प्रकट झाली. एका लिंगात शंकर ओंकार या नावाने आणि दुसऱ्या लिंगात अमरेश्वर किंवा ओंकारेश्वर या नावाने प्रवेश केला. ही दोन्ही शिवलिंगे भक्तांना भुक्ती म्हणजे अन्न आणि मुक्ती देतात. धन्यवाद.